छाननी घेऊन गेल्याच्या नंतर की त्याला बाहेर काढलं गेलं. बाहेर काढल्यानंतर त्याला वाटलं की नाझीच्या हिटलरच्या सेनेने मजबूत लोक आहेत एक बाजूला उभा केले आणि जे अशक्त बाळ आहे बाळक आहेत म्हातारे आहेत ते बाजूला केले. पण ते बाजूला करत असताना हिटलर फ्रँकला पोत्यातून बाहेर काढल्यानंतर त्या सैन्याला विचारलं, सेनापती मला जर माझ्या मित्राला भेटायचं असेल तर कधी भेटता येईल? तर त्या सैन्याने उत्तर दिलं, तुमच्या मित्राला असं भेटता येईल म्हणे तो धोर दिसतो. बॉयलरची चिमणी पाहिली कारखान्यात तुम्ही? बॉयलरची चिमणी पाहिली असं ना घरून निघतानी त्या चिमणीच्या त्या शेंड्यावर जायचं तिथं बघायचं तुमचा मित्र तुम्हाला भेटल. अक्षरशः हिटलरना त्याच्यात 15 कोटी लोक जाळून मारले अक्षरशः बॉयलर मध्ये. काय 15 कोटी? तर 15 कोटी मारल्याच्या नंतर मजबूत जे लोक बाजूला काढले ते मजबूत लोक काढल्यानंतर ते प्रेताची विल्हेवाट लावण्याचं काम व्हिक्टर फ्रँकलला दिलं होतं. कोणाला दिलं होतं? व्हिक्टर फ्रँकलला. की त्याला हे पाहिलं की यांना थंडीच्या दिवसात पूर्ण बर्फाळ प्रदेश होता. बर्फाळ देशात व्हिक्टर फ्रँकलच्या अंगावर कपडे सुद्धा नव्हते. कपडे त्याचे केस सुद्धा अक्षरशः काढलेले होते. त्याला सांगितलं की हे प्रेताची विल्हेवाट करायची त्याची पुरायची म्हणे तुला. तर ते काम करत असताना व्हिक्टर फ्रँकलनं बघितलं की वरती बघितलं ढिगार होतं प्रेताचा ढिगार बघितला असताना त्या पोटाचा भाग नव्हता एका प्रेताचा. काय अक्षरशः प्रेताचा पोटाचा भाग न दिसल्यामुळे फ्रँकलनं सेनापतीने विचारलं हा पोटाचा भाग कुठे आहे? तर ते पोटाचा भाग अक्षरशः किचन मध्ये चुलीवर शिजत होता. इतकं 2.5 वर्ष व्हिक्टर फ्रँकल त्या काळात त्याच्या छळछावणीत जगला. किती दुःख असं त्याच्या जीवनामध्ये बघा. म्हणून तुमच्या जीवनामध्ये दुःख थोडं आलं तर आत्महत्या करायचं नाही. त्या व्हिक्टर फ्रँकलनं सांगितलं मला जगण्याचा अर्थ शोधायचा आहे. तुम्हाला प्रत्येकाला सुद्धा जगण्याचा अर्थ शोधायचा हे ध्यान ठेवायचं. आत्महत्या विचार करायचा अजिबात नाही करणार. माझी पुढे विचार मनात सुद्धा येऊ नका. तुम्ही नापास झाले भरती झाले लय भारी असतं. अरे मी काय एवढा भारी हुशार नव्हतो, एवढा हुशार होतो मी अजिबात हुशार नसताना सुद्धा मी तुमच्या पुढे बोलतो का नाही. मला किती अक्षरशः दाखिला 45% या तुम्ही सांगितले तुम्हाला किती मला 45%. म्हणून मी काय हरलो का? नाही. म्हणून हरू नका. तुम्ही नापास झाले भरती झाले नाही एवढं तुम्ही पहिल्याच भरती झालं मला काही वाटत नाही बोलायला. पण काही केला 7-7, 8 माझ्यासोबत बॅचचे पोहे 7-7, 8-8, 10-10 वर्ष झाले ते लागले 10 वर्षानंतर लागले अक्षरशः. पण ते हरले का? एक पाय कोणाची पहिल्याच भेटीत होती पहिल्याच भरती होईल भरती नाही तर नाही होणार. नाही झालं तरी माणूस होता तुम्ही 100%. त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं अजिबात नाही. कारण तुमच्या जीवनामध्ये जीवन शिकत असताना समयसूचकता आली पाहिजे तुमच्या जीवनात. काय समयसूचक वेळ आली 2-3 एक काढल्या आपण यश काय म्हणते अपयश यशाची पायरी असं म्हणतात ना. पण काहीच्या पायऱ्याच्या जिन्या संपत्या तरी यश प्राप्त होत नाही. म्हणून अजिबात विचार करत नाही की ते बाजूला आपण नोकरी नाही लावतो दुसऱ्या नोकरी लावू शकतो तो विचार करायचा धडणी नाही. कारण एक दिवस आमचे शिक्षक आमच्या देव काळामध्ये तुमचे समयसूचकता ह्या वयात तुम्हाला समयसूचकता आली पाहिजे. आता आपण 2-3 भरत्या केल्या 4 भरत्या केल्या सोडून द्यायचं मग दुसरं काहीतरी व्यवहाराला लागायचं. लक्षात आलं? 4 ते 5 भरत्या करायच्या फक्त. विनाकारण भरती करत राहा वय संपत नाही तुम्ही भरती होणार नाही. म्हणजे दुसरा साईड बिझनेस सुरुवात करायची काही डोक्यात काय करायचं साईड बिझनेस करायचे. साईड बिझनेस साठी जरी करायचं असेल तर पैसा लागतो मी कसं होईल मजा कसं होईल असा अजिबात विचार करू नका. कारण तुमच्या गोष्टी कशा असते की काय भावकी इतकी दलिंदर आहे भावकीपासून दूर राहा. लक्षात आलं? भावकी तुमची दलिंदर अशी की भावकीमध्ये याचं नाव झालं की भरतीला होणार ना याचं नाव आधी गुन्ह्यात टाका. भावकी मी लहान होतो लहान झाल्यानंतर शिकलो मोठं झाला लग्न झालं माझं. लग्न झाल्यानंतर जमलं माझं. लग्न जमल्यानंतर मी माझ्या तात्या चुलत्याकडे गेलो. तात्या माझं हे घ्या म्हणलं पत्रिका म्हणजे कशाची रे पत्रिका? सर म्हणून तात्या म्हणलं माझं लग्न जमलंय. तर त्याची दात काय तुझं कसं काय लग्न जमलं म्हणजे मी काय वेडा आहे का? म्हणजे कसे दात येते बघा. तुम्ही जर पेढे भरती झाले किंवा पेढे घेऊन गेले काय म्हणतात तू कसं काय बाद झाला म्हणतात का नाही. तेवढ्यात माझा मित्र आला एक पुन्हा आणि तात्या रामेश्वर आता शिकत लग्न जमलं म्हणे पण हे पेढे घ्या म्हणे पेढे. तर पेढे घ्या म्हणे तात्या म्हणे कशाचे रे पेढे म्हणे काय नाही म्हणे मुलगा झाला म्हणे. तुला कसं काय मुलगा झाला म्हणजे काय आता या म्हाताऱ्याला होणार होता त्याचा. म्हणजे भावकी इतकी दलिंदर आहे भावकीपासून दूर राहायला शिका. भावकी इतकी दलिंदर आहे. म्हणून जीवनामध्ये त्या 5-6 भरती केल्या प्रॅक्टिस केली त्यावेळेस तुम्ही ध्यानात आणायचं की आता आपण बस आपण लागणार नाही खचायचं नाही साईड पुढे हे करायचं. समयसूचकता सांगतो त्याच्याबद्दल. काय झालं आमच्या लहानपणी शाळेमध्ये पत्राचे रूम व्हायचे. पत्राचे रूम असतात ना आता रूम तुम्हाला चांगल्या स्लॅबच्या शाळेतल्या
पत्राच्या रूम होत्या. आमचे शिक्षक आम्हाला शिकवले, शिकायला सुरुवात केली. पण काय झालं, उन्हाळ्याचे दिवस होते, गरमी जास्त व्हायला लागली. 2-2:30 दुपारी समजा. आमच्या शिक्षकांनी काय केलं माहितीये का, शिक्षक म्हणे यार आता गरमी व्हायला लागली म्हणे, त्याच्या मुली इथं, त्या मुली सगळ्या उचलल्या, बाहेर जा म्हणे, लेबाखाली बसा म्हणे. सगळ्या मुली लेबाखाली बसल्या, कारण शिक्षक मर्यादा होती ना. सर मुली गेल्यानंतर मग आमच्या शिक्षकांनी काय केलं, शर्ट काढ, शर्ट खाली उघडे बघून झाले ते. सर असं कसं काय म्हणजे, अरे म्हणे माझा गरमी झालेली म्हणे, म्हणून मुलीला बाहेर बसवलं. म्हणून आम्ही काढा का, तुम्ही काढा तुम्ही पण. आम्ही सुद्धा कपडे काढले. मास्तर असे बसले आमचे. बसल्याच्या नंतर पण साहेब येते बा चेक करायला पाहिजे ना, शिक्षण अधिकारी येऊ मग हेडमास्टर येऊ येते का नाही. तर साहेब आले म्हणे, मास्तर असं तड करून उठला नाही. मास्तर आलं म्हणे, हेडमास्टर मास्तर उठल्यानं सांगितलंय, उभारून सांगितलं, मित्रांनो ऐका म्हणे, याला काय म्हणतात बरगड्या, याला काय म्हणतात हड्डी, याला काय म्हणतात. त्या हेडमास्टरला वाटलं की काय शिक्षक भारी आहे, काय तन्मानाने पोराला शिकायला लावले. या अशा शिक्षकाला तर काय द्यायला पाहिजे, पुरस्कार द्यायला पाहिजे. म्हणून समय सूचका कशी, त्याला वाटलं की आपलं हेडमास्टर बोलत, पण वेळ आली की त्यांनी सुरुवात केली शिकायला. म्हणून 5 तुमच्या भरत्या झाल्या की सोडून द्यायच्या. काय समजलं, 5च्या नंतर तुम्ही अजिबात धरायचं, डोक्यात आणायचं नाही घ्यायचं. आणि पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं, रामायण महाभारत, रामाचे नाव विचारले तुम्हाला. ज्यावेळेस श्रीलंकेत ज्या कुरुक्षेत्रामध्ये रणक्षेत्रामध्ये युद्ध संपलं, युद्ध संपल्यानंतर राम आणि रावणाचं अंतर सांगतो. राम बी तुळ राशीचा आहे आणि रावण बी तुळ राशीचा आहे. यांच्यातलं अंतर काय, फरक काय तुम्हाला सांगतो. कारण काय होतं, विजय कोणाचा होतो हे तुम्हाला सांगतो. जिंकायचं जर असेल तुम्हाला, ते एकदा युद्धभूमीवर रावण धर्तीवर पडला, डोली भूमी गिरा दशकंदर, माहितीये ना. ज्यावेळेस बाण लागला बेंबीवर, पुढे पडले धर्तीवर रावण पडल्याच्या नंतर पूर्ण हादरल्या, भूकंप झाल्याच्या नंतर सगळीकडे निर्जन झालं, म्हणजे सगळं मरण पावले. विजय कोणाचा झाला, रामाचा झाला. रामाचा विजय झाल्यानंतर आपला नवरा मेला म्हणून मंदोदरी इतकी विलाप करायला, इतकी ओरडायला लागली की असं काय करावं. बघितलं तिच्या नवऱ्याचं प्रेत, बघितल्यानंतर त्या निर्जन क्षेत्रामध्ये तिथं गेली. तिथं बघितलं तर की माझ्या नवऱ्याला कोणी मारलं म्हणे. काय म्हणले, माझ्या नवऱ्याला कोणी मारलं. त्यावेळेस तिथल्या लोकांनी सांगितलं, त्या तिथं बसलेले ते राम आहे. राम सुद्धा दिवस मावळलेला आहे, मावळतीला चाललेला आहे, सूर्य मावळतीला चाललेला आहे, थोडं उजाड आहे. आणि एक नदी समुद्राच्या काठावर राम बसलेले असल्यानंतर रामाने बघितलं की मागून कोणाची तरी सावली पडते एका बाईची, महिलाची, स्त्रीची. तर पटकन उठले आणि रामाने त्या मातेला प्रणाम केला. माता तुम्ही कशा का आला इथे, म्हणे निर्जन क्षेत्रामध्ये कोण कशासाठी आला, आपण कोण आहात. त्यावेळेस तिने सांगितलं की मी लंकेश्वर रावण याची पत्नी मंदोदरी म्हणे. तर रामाला लज्जा वाटली, राम दुःखी झाले होते, सगळे प्रेत पडलेले होते, दुःख वाटत होतं की सगळं तिकडे निर्जन क्षेत्र झालं होतं. तर राम मंदोदरीला म्हणाले, अरे माता मंदोदरी मला माफ करा, मी तुझ्या लंकेश्वरला नवऱ्याला मारलं कारण तो अनिती करत होता. ते म्हणे माता मंदोदरी म्हणाली, राम मी त्याच्यासाठी आले नाही, तुझ्यासाठी भांडण करण्यासाठी आले नाही, माझ्या नवऱ्याला काऊन मारलं याच्यासाठी नाही आले, मी याच्यासाठी आले की ज्यांनी माझ्या नवऱ्याला मारलं आणि माझ्या नवऱ्यातला फरक मी काढण्यासाठी आले. म्हणे माझा नवरा म्हणजे तिन्ही लोकांचा राजा, मानधन राजाला स्वर्गात जाऊन सुद्धा लढाईसाठी आव्हान देणारा माझा नवरा, तिन्ही 4 वेदाचं ज्ञान असणारा माझा नवरा, बलवान असणारा माझा नवरा, याला मारलं कोणी हे पाहणार असेल, याच्यातला फरक पाहण्यासाठी आले. तर श्रीरामजी म्हणले, माता मंदोदरी अंतर काय, फरक सांगू तुम्हाला. तर माता मंदोदरी म्हणे अजिबात सांगायची गरज नाही मला, मी येतात मला कळालं तुमच्यातलं आणि तुमच्या माझ्या नवऱ्यातलं काय फरक आहे की सांगा म्हणे. ती माता मंदोदरी सांगायला सुरुवात केली की माझा नवरा तिन्ही जगाचा राजा, बलवान, तुमच्या कुलानी मोठा उष्ण शंकर भक्त आहे. आणि पण माझा नवरा एक वनवासामध्ये वल्कल साडी घातलेली बाई आहे, तिच्यावर नजर ठेवून पत्नी बनायचं स्वप्न पाहतो, त्याच्यासारखा महापापी. आणि तुम्ही एक परस्त्रीची छाया माझ्या अंगावर आली तर तुम्ही तिला माता समन प्रणाम करता. याच्यातला फरक तुमच्या दोघीतला आहे. हा फरक तुमच्यात सांगायचा आहे की ज्या माणसाचं चारित्र्य, माझा नवरा चरित्रहीन होता आणि तुम्ही चारित्र्यवान आहात, म्हणून सुद्धा तुम्ही सगळ्या जीवनामध्ये चारित्र्यवान राहता ही अपेक्षा बाळगतो.
कारण चारित्र्यहीन काम करणार नाही. जोपर्यंत तुमच्या स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत तुम्ही लग्नाचा विचार करायचा नाही. आलं लक्षात? प्रेम बिम काही ह्या भानगडीत पडू नका. आता सध्या पडू नका. तुमच्या आयुष्यामध्ये पायावर उभा राहिले तुम्ही बिनधास्त, तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुमचं वय पूर्ण 22 वर्ष 20 वर्ष होऊन जातं. तोपर्यंत ह्याच्यावर आधी लागायचं नाही. कारण इतकं दुःख आहे जीवनामध्ये, या दुःखाला अजिबात थारा द्यायचा नाही. दुःख आलं की समोर जायचं, दुःख आलं की समोर जायचं. कारण हनुमंतासारखा चेहरा सतत प्रसन्न ठेवायचा. सतत प्रसन्न ठेवला तर तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकता. तुम्ही बघितलं राम बनणार आहे आणि सत्याकाळी त्याला असं माहित होती की बाबा काय होतंय की उद्या तुला वनवासाला जायचं. काय वाटलं असं त्याला? तुम्ही भरती झाले, बेटीवर आले, आनंद वाटतो, एक जाईल. थोडा आनंद वाटतो, दुःख वाटतं, बरोबर आहे. म्हणजे पहिल्या भरतीत नापास झाले, आपण झालो नाही, अजिबात हा विचार नको. रामापासून शिकायसारखं भरपूर आहे तुम्हाला. रामापासून इतकं शिकायसारखं आहे की श्रीराम प्रभू ज्यावेळेस उद्या त्यांचा राजपाट होणार, राज्याभिषेक होणार आहे, राज्याभिषेक होणार आहे म्हणून सगळा आनंद तिकडं, गाजा वाजा मंडप वगैरे. पण मंडपात एक धावत माणूस येतो की त्याचा मुनीम असतो, त्या राजा दशरथ राजाचा पळत राम तुला बोलवलं म्हणे. राम दरबारात गेल्यानंतर राम दरबारात गेलं बघतात तर राजा दशरथ राजा छातीवर हात ठेवून पडलेले, खाली जमिनीवर कोसळले आणि काही मातेना सगळे अंगातले भूषण काढलेले, काळे वस्त्र घातलेले आणि बघितलं तर म्हणे अरे हा काय प्रकार आहे म्हणे. काय म्हणे? हा काय प्रकार आहे म्हणे. तो इथं अत्याचार काय चालू आहे म्हणे. तर काही माता म्हणली राम याचं कारण फक्त तू आहे म्हणे. मी कधी माझ्या नवऱ्याला दशरथाला वर मागितले होते 2 म्हणे, की वर देण्यास नकार केला म्हणे. काय वर आहे म्हणे? काय म्हणे? एक पहिला वर असा आहे, उद्या तुम्ही राज्याभिषेक होणार आहे तर तुम्ही वनवासाला जाणे. रामाला म्हणे तू वनवासाला जाशील आणि माझा मुलगा भरत गादीवर बसेल, बरोबर आहे. त्यावेळेस राम म्हणले अरे एवढीशी गोष्ट आहे म्हणे, याच्यासाठी काय मी उद्या वनवासाला जातो, बरोबर आहे. कोणी म्हणेन की आता जागेसाठी किती भांडणं करता तुम्ही. आता भावकीत बघितलं, तुमचा बाण जर कोरायला लागला तर बाणाचे भांडणं होऊन जातात. मग त्यावेळेस लक्ष्मण तापड स्वभावाचा होता. तापड स्वभावाचा लक्ष्मण असल्यामुळे लक्ष्मण म्हणाला अरे राम तू तर म्हणला होतं मी अत्याचार जिथं होईल तिथे मी हातात धनुष्य घेईल. त्यावेळी धनुष्य घेईल म्हणल्यावर राम म्हणला अरे धनुष्य घेतला असता रे की कसं धनुष्य घेऊ म्हणे. उचल म्हणे राजा दशरथाला कैद कर म्हणे. म्हणून लक्ष्मण म्हणतो. पण तुम्हाला सांगतो त्यावेळेस राम म्हणाले अरे बा आपल्या घरात जरी अत्याचार जरी चालला तर ज्या बापानं दाढीचा पांढरा केस झाला म्हणून वशिष्ठ गुरुकडे गेले आणि उद्या राजा रामाला राज्य द्यायचे म्हणून गेले, त्याला कसं मी मारणार म्हणे. त्यावेळेस कैकेयीला मार म्हणे. कैकेयीला कसं मारू म्हणे. लहानपणी माझ्या आईपासून कौशल्य माता मी आठवण काढण्याची कौशल्य माता रात्रीच्या 12 वाजता तिला मी कैकेयीच्या घरी जाऊन झोपायचं, घराजवळ झोपायचं, त्या मातेला मी बाण मारू का. आणि जे भरत राजा आहे, भरत आहे, त्या भरताच्या नावावर पाप सुद्धा होऊन जातं, पाप, त्याला मी कसं मारणार म्हणे. म्हणजे किती मोठेपणाचा राम होता. म्हणून तुम्ही रामायण वाचायला सुरुवात करा. कारण रामायण हे माणसाच्या जीवनामध्ये कसं जगायचं, कसं लढायचं हे तुम्हाला शिकवणार आहे. कारण ते राम इतकं जबरदस्त आहे. तुम्ही रामायण आणि महाभारत जर वाचलं, तुम्हाला आता सध्या जरी बोर वाटत असेल, तुम्ही हातात घेताना एकदा सुरुवात केली तो वाचायला तुम्ही मागं पुढे पाडणार. 1 घंटा तरी कमी द्या. 1 घंटा रोज देऊ शकत नाही, कारण तुम्ही पहाटे 5 वाजता उठताय ना. 5 वाजता उठताना कामाला लागतात म्हणून इतकं नाही, कमी अर्धा तास देवाला द्या. मी तुम्हाला दुसरा एक प्रश्न करतो, आपले पॅड वाटायचे, जास्त वेळ चालत आहे ना, बरोबर आहे. दुसरा प्रश्न असा आहे, तुम्हाला पहिल्यांदा विचारला होता म्हणून तुमच्याला काय सांगण्यासाठी. तर दुसरा प्रश्न आहे की संत आहे ज्यांनी स्वच्छतेचा संदेश हातात झाडू घेऊन मी याच्यावर सांगितलं तरी डबल याच्यासाठी की तुमच्या ध्यानात राहावा. याचं पूर्ण नाव सांगा. सांग बेटा, सांग कुठं व्हा हेरविड नाही नाव पाहिजे बेटा. बस बेटा ये बेटा सांग. हा येस ये बेटा. हिच्या नाव काय नाव तुझं? आता तरी लक्षात आलं की मोठ्या आवाजात सांग बेटा. एकदा सांग तुझं नाव सांग. गाडीवाला येस आज लक्षात. मुलीच्या नावाने कळायला तुझं नाव काय? कारण हे तुमच्या जीवनामध्ये हे साधू संत माहिती पाहिजे बरं का तुम्हाला. पहिल्यांदा विचारलं तुझ्या लक्षात असायला पाहिजे खास
मी पूर्ण प्रश्न विचारले तुम्हाला याच्या अगोदर, म्हणून प्रश्न विचारले तर ध्यान राहायला पाहिजे, ते स्मरणात ठेवा पाहिजे. बरोबर आहे. दुसरा प्रश्न असा करतो तुम्हाला, काय आपले सांगितलेलं आहे तुम्हाला याच्या अगोदर. तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव सांगा. सांग बेटा, ये भैया सांग सांग. आपण बेटा सांगितलेले अगोदर जुने जे विद्यार्थी त्यांना मी क्लास घेऊन गेलेलो आहे याच्या. तुकडोजी महाराज हा सांग बेटा. चुकलं चुकू द्या ना. नहीं ये भैया ये बढ़िया जोरदार ट्राय होता. पण गुगल करू नका, गुगल नेहमीच पागल होईल. बरोबर आहे ना. आणि अशीच हसत राहा, अशीच मजा करत राहा, दुःखी कधी होऊ नका. कारण आनंदाची ट्रेन ही कधी माणसाच्या जीवनातून निघून जाईल सांगता येत नसती. म्हणून आनंदी राहा. मित्रांनो, सावधान सावधान ऐक येते का. अरे सावधान विसरत आहे ना, लक्ष द्या फक्त थोडं. आणि जर थोडं हे ठेवा की जे आठवतं ते नक्कीच. आवाज येतो आता. त्याचा आवाज कमी येतो तुझा. बरोबर. म्हणजे आयुष्यामध्ये जे आपण प्रश्न करतोय, तुम्हाला ते प्रश्न पहिल्यांदा सांगितलं होतं तुम्हाला. ते याचं मला जर हे सांगितलं कोई पूर्ण आता एकदा सांगितलेलं ते प्रत्येकाने लिहून घेतलेले आपलं. बरं का, की सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार कोणत्या भारताचा ते सांगितलेलं आहे. तुम्ही त्याची मला माहिती दिली, त्याला पॅड देऊन टाकणार मी. या कोणी विजय येतो ये बेटा सांग माहिती हो. प्रकार कसा होता, लांबी किती होती, रुंदी किती होती, जाडी किती होती, सांगितलं होतं ना अगोदर मी तुम्हाला. आठवतं कसा आहे त्याचा आकार, कसा आहे त्याचा पिंपळाच्या पानासारखा. बरोबर आहे. कसं आहे का, कसं आहे ऐकायला येत नाही का, ऐकायला येत नाही का, पुढे येऊ का. अरे यार मग हे पिंपळाच्या पानासारखा असतो. त्याची जाडी किती, लांबी किती, रुंदी किती, तुम्हाला एमपीसी असो, ग्राम म्हणजे ग्रामसेवक असो, तलाठी भरती असो, हे प्रश्न तुम्हाला येतात ना. त्याच्यामुळे सांगा याची जाडी किती योग सांगा. त्या सांग बेटा जाडी. पण तुला पुढे पेड भेटणार डबल आहे का तू, नाही दुसरी आहे का. हा जाडी सांग बेटा त्याची किती आहे. काय म्हणतो बेटा. 3 पॉइंट आहे MM. आणि जाडी सांगितली तू, जाडी सांग. हा लांबी सांगा आता. यस बरोबर आहे. 48 पाहून घे बेटा. ये इकडे तुला कळायचं बरोबर कळायचं. बघा बरोबर ठेवा जागेवर. दीक्षा याच्या नावाने जोरदार कळायचा एकदा. म्हणजे आयुष्यामध्ये पहा बरं, तुम्ही सक्सेस व्हायसाठी फक्त तुम्हाला ध्यान धारणा करावं. 10 मिनिट तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं. कोण ध्यान करतो बरं 10 मिनिट रोज सांगा बरोबर. सगळे सर घेत असेल तर करत असतं ना, करते वाट. व्हेरी गुड. म्हणजे त्यांनी स्मरणशक्ती वाढली तुमच्या जीवनातली. त्याच्यामुळे हे बरोबर आहे ना. म्हणून असं आयुष्यामध्ये जीवन जगायचं. अरे आपल्या शिक्षकांनी, आवाज येतो तुम्हाला, आपल्या शिक्षकांनी खूप आपल्याला काहीतरी तर मन ध्यानाने शिकवलेलं आहे. पण आता जे शिक्षकाला काय झालं माहितीये का, भलते कामाला लावले. जनगणना मोजायचं, मतदान हे वगैरे. आमच्या काळातले शिक्षक भरपूर सांगायचे आम्हाला. पण माझा एक शिक्षक होता, शिक्षकांना सांगितलं, शिक्षक जे आहे आमचे शिक्षक आवाज आपली तो आवाज जागा बसत जागा नाही का, कोणाला बसायला बसा माहिती बाहेर.
बसताय का? आवाज येत असेल माझा, आवाज असा व्यवहार मोठा आहे माझा. जीवनामध्ये जगत असताना किती संकट आले, फक्त आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी कोणी आम्ही सुद्धा नाही, जीवनाला आकार देण्यासाठी तुम्ही शिक्षक सुद्धा नाही, तुमची माता पिता सुद्धा नाही. तुम्हाला तुझ्या जीवनाला आकार द्यायचा असेल तर कोण आहे? तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कोण आहे? तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पण दुसरी गोष्ट पहिल्यांदा मी याच्या अगोदर बार याच्यात सांगत असतो की जीवन जगत असताना ते आपलं संगत असते, संगत दोस्ताना असतो, ते दोस्ताना मात्र चांगला ठेवा. काय संगतीत एवढी मोठी ताकद आहे, संगतीत एवढी मोठी ताकद आहे की रसातळाला किंवा उंच शिखरावर नेण्याची ताकद संगतीत आहे. म्हणून जीवन जगत असताना जर सोपं जीवन जगायचं असेल तर काहीच लागत नाही माणसाला. काय करावं लागतं माहितीये का? फक्त आपली वाणी चांगली आहे, बोलणं चांगलं पाहिजे. एखाद्याने तुम्ही सगळे तापड सोबत येते, आता डोक्यात थंड बरफ ठेवा. एखाद्याने शिव्या दिल्या तर काय बिघडतं तुम्हाला? देऊ द्या ना शिव्या, शिव्या दिल्या तर अजिबात ताण घेऊ नका. कारण मी आज आयुष्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये मी पोलीस म्हणून आहे, माझ्या जिल्ह्यात कोणाला विचारायचं मुळक नावाचा मुलगा कोण आहे? काय मुळक हा त्याला कितीही शिव्या दिल्या आणि काही केलं तर त्याला राग येत नाही, वाईट वाटून घ्यायचं नाही. कारण वाईट वाटून एखादा मुलगा बोलला की अरे यार मला याने शिव्या दिल्या, किती विचार करता तुम्ही? आई बोलली बरोबर, किती दुःख वाटतं एखाद्याला. आता माझी बायको जर मला बोलली, बायको जर बोलली तुम्ही असा विचार करतो कोण बोलली कोण बोलली, विचार करीत बसायचं का? अजिबात विचार करू नका. ती माय माऊली आपल्या जीवनात तुम्हाला सांगितलं फ्रँकलिनला केवढं दुःख होतं, आपलं दुःख आहे का तेवढं नाही, म्हणून अजिबात तसा विचार करू नका. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना दोनच गोष्टी, वाणी चांगली पाहिजे, इच्छा चांगली पाहिजे, संगत चांगली पाहिजे. म्हणजे एकच मंत्र देतो तुम्हाला, जर जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल तर शुभ इच्छावे, शुभ चिंतावे, वचने शुभ बोलावे, शुभ कर्माच्या सामर्थ्याने जीवनाचे करावे सोने, जीवनाचे करावे सोने. काय जीवनात जर सोनं जर करायचं असेल तर इच्छा चांगली पाहिजे. वाईट भाव, दुसऱ्याचं वाईट भाव असा अजिबात सोचायचं नाही. काय करायचं? विचार करायचं चांगलं झालं कोणाला तरी बरं झालं पाहिजे. भले कोणाचं चांगलं करता आलं नाही तर वाईट तरी करायचं नाही कोणाचं. लक्षात, वाईट विचार मनात आणून देऊ नका, वाईट विचाराला थारा देऊ नका. जेवढी तुम्हाला दुसऱ्याला मदत करता येईल जेवढी मदत करा. मी आता बघा, माझ्या मुलाचा बर्थडे असेल, माझ्या मुलाला मी विचारलं आता तू काय घेऊ का, मुला मला काही नको, तर मी काय करतो, माझ्या मुलाचा बर्थडे असो मुलीचा बर्थडे असो 1000 पॅड वाटतो. मी काय वाटतो? 1000 किंवा उरलेले उरलेले आपल्याला जेवढं मला डोक्यात आयडिया आली की दरवेळेस आलं काहीतरी घेऊन यायचं, काहीतरी पोरायला दान द्यायचं. उरलेलं जे असत काहीला बक्षीस द्यायचं. बक्षीस दिलं म्हणजे थोडं मग अभ्यासाला लागतंय ना. म्हणून माणसाने आयुष्यामध्ये तुम्ही जीवन जगत असताना पोलीस भरती झाला त्या दिवशी पासूनच ठरवायचं दर महिन्याला 2% 3% बाजूला टाकायचं. हे बार सांगतो मी, काय बार सांगतो की 2% 3% बाजूला काढायचं आणि गरीबाला पुढे द्यायचं. निष्पाप जे लोक आहेत, सध्या तुम्ही निष्पाप आहे. तुम्ही सांगा जे मोठे राजकारणी आहे, पापी आहे, कोणाचं वाईट करायचं, कोणाचं धन्य खायचं आहे का नाही, पण सध्या तुमचे विचार बघत काय आता फक्त मला ध्येय, मला जगायचं, मला नोकरी लागायचं, वाईट विचार आहे का तुमच्या मनात? नाही. म्हणून आयुष्यामध्ये त्याला निष्पाप लोकांना, जे शाळेतले जे लोक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना दान करायला शिका. देताना सगळ्यांनी भारत माता की भारत माता की ये देश किसका है? ये देश किसका है? ये देश किसका है? माझ्यासाठी सांगतो, ये पत्नी किसकी है? जोपर्यंत मी बार सांगतो ये देश हमारा म्हणायचं नाही, ये देश मेरा है. किसका है? जोपर्यंत माझं म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही समाजाची किंवा इतर लोकांची तुम्ही सेवा करू शकत नाही. काय हा माझं डिव्हिजन आहे, काम आमचं आहे. आमचं म्हणलं तुम्ही झाडाला कोणी येणार नाही, पण माझी रूम आहे, माझी रूम म्हणलं तर झाडता का नाही तुम्ही, पण आमची आहे आणि तो झाड, आमची आहे तो झाड. म्हणून देश किसका आहे? वीर हे देश म्हणून हा देश माझा आहे. मी देशाची रात्रंदिवस सेवा करण्याचे स्वप्न पाहिजे. आणि काही काही गोष्टी अशा असतात की आता तुम्हाला विचारलं जातात मुलाखतीच्या वेळेस की आता तुम्ही भरती होणार आहे. आता मुलाखत एमपीसी असो कोणत्या याच्यात मुलाखत असते, ओरली माहिती आहे बरं, ओरली परीक्षा असते. ओरलीमध्ये विचारलं जातं तुम्हाला माझ्यासारख्याला की बाबा तू मोठा झाल्यावर कलेक्टर झाल्यावर काय होशील, तर तो काय म्हणतो, सगळ्याला माहिती काय म्हणतो तो, मी समाजाचे. पण 2-3 महिने लागल्यानंतर त्याला आपोआप कळतं की काय करावं. काय करतो तो? बरोबर आहे, लाचलुचपतकडे जातो नाही. म्हणून आता म्हणूनच आपल्या डोक्यात सांगायचं की आपण काहीतरी देशाची सेवा करायची. देशाची सेवा करणारी 2 माणसं चांगले सांगा की निस्वार्थपणे जीवन जगले देशासाठी. 2च सांगा आपण.
या कोण बोलाय एकच या वाटे इकडे डॉक्टर अब्दुल कलाम स्वतःसाठी काय केलं या वाटे इकडे पॅड घेऊन मला म्हणजे असे माणसं तुमच्या घडायचे मला तुमच्या थोडं घे नाव काय तुझं निवृत्ती धनगर धनगर ओबीसी नाही गेलं होतं नाही ना ओबीसी आरक्षण आणि आता तुम्हाला सांगायचं सध्या आरक्षण असो हे असो आपले आई वडील याच्यात आरक्षणला ओबीसीला ते सगळे जातात तुमचा पाठिंबा असू द्या तुमचे जे मराठा असो ओबीसी असो धनगर समाज असो एसटी काय कसंच असो पण तुम्ही त्याच्यात सहभागी होऊन भांडणं करू नका कारण त्याच्यात कधी कधी नाव ओवल्या जाईल तुमच्यामुळे त्याच्यापासून दूर राहा बरोबर आहे ना ते करण्यासाठी आपले आई वडील आहेत आपले चुलते आहेत आपले भाऊ आहेत पण तुम्ही त्याच्यात सहभागी होऊन काहीतरी गुन्हा क्राईम करून घेऊ नका मला लक्षात क्रिमिनल स्वरूपाचा जो माणूस असतो त्याच्या आता आपली झाले बरीचशी पोलीस भरती झालेली आहे एक राणी खरात नावाची मुलगी तिच्या सृष्टीनं कोणीतरी नातेवाईकांना क्रिमिनल केस टाकली होती त्याच्यावर ती कमीत कमी 2-4 महिने लेट झाली तिला पर्याय सांगून मी तिला काय करायचं म्हणून ती भरती झाली तर तिला पर्याय सांगायला कोणी नसतं आणि तिचं अशी भावकी त्या भावकीचं नाव टाकणार मी टाकणारच म्हणून भांडणापासून दूर राहा लक्षात आलं ना भांडण हा नावाची चीज तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये घेऊ नका दुसरा प्रश्न करतो तुम्हाला आता साधा पहिल्यांदा प्रश्न केला एकदम गावढळ भाषेतला आहे कोणाला पाठ असं छटाके हे माहिती तुम्हाला तर त्याच्याचा प्रश्न कसा छटाक्या अपवाय वगैरे माहिती आहे त्याच्यात पहिल्यांदा जे उत्तर दे बार बार म्हणजे 3 वेळेस सांगितले मी इथे मोहनच्या आईला 3 मुलं एकाच नाव छटाक्या दुसऱ्याचा अपवाय तर तिसऱ्याच नाव किती कोणाला उत्तर बंटी तुला एक असंच बक्षीस द्यायचं ये इकडे झालाय तर माणूस झालाय बरं का अगोदर माझा त्याला बोलून घे तुला एक पॅड बंटी जरी पोलीस झाला नाही एक लिडरशिप मध्ये एक मोठा माणूस होईल हे ध्यानात ठेवा माझ्या बऱ्याच पण नाही झाला तर लिडर नक्की मोठा होईल हे ध्यानात ठेवायचं कारण त्याची लिडरशिप आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे त्याच्यामुळं आयुष्यामध्ये दूर राहण्याच्या गोष्टी आपल्या वाईट गोष्टीपासून दूर राहा सतत हमेशा मी येतो अशा कहाण्या तुमच्यासोबत मांडायला येईल पण आज माझे मराठा आरक्षणच्या बंदोबस्ताच्यामध्ये सगळी आमच्या कामाचा लोड आहे त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही फक्त एवढं पॅड वाटतो एवढे 5-6 प्रश्न विचारतो तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि बार तुम्हाला विचारलेले आहे की प्रश्न दुसरा असा आहे ज्ञानेश्वराचं पूर्ण नाव काय सांगा आणि आजपासून तो नागरिक ना साखरे आजपासून ज्ञानेश्वरी वाचायच्या 15 मिनिट व्हायला नक्की वाचायचे आणि दुसऱ्या वेळेस प्रश्न विचारेन आणि हरिपाठ विचारेन थोडस आता किती सोपे उत्तर आहे कोणी ज्ञानेश्वरी वाचली नाही मी मागच्या वेळेस ज्ञानेश्वरी वाचा धर्म वाचतात तर मी हरिपाठ कोणाकोणाला येतो हरिपाठ कोणाला येतो एखाद्याला येतोय का एक जर म्हणून दाखव बघा असं धाडस करा बोलू नको मी बोलतो त्याच्या पुढचं बोलतो हे बघा पहिला स्टार्ट म्हणतो देवा देवाच्या द्वारे नाही तेच स्टार्ट लावलं ये बडी सॉरी मला आई पण थोडं वाक्य वाचून दाखवा फक्त देवाची जय मुक्तेचारी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना चोवेद जाणं 18 पुराण मंथोरी नवनीता वाया कथा व्हेरी गुड याला काय आपल्याला येते पण बाहेर निघत नाही बरोबर आहे
मग आता बेटा येते समजतं सगळं होतं, पण त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. बरोबर आहे. मग तो अर्थ कळण्यासाठी आपल्याला काहीतरी करून घ्यावं लागत नाही. काय मंथोरी नवनीत तसे घ्या अनंता, काय होतं त्याचा अर्थ? नाही पॅड तुला आहे, पॅड बक्षीस भेटत. मंथोरी नवनीत तसे घ्या अनंता, काय मंथोरी, काय मंथन, काय म्हणजे बाबा आपल्या हरिपाठ खूप चांगला आहे, मराठी चांगल्या भाषेत ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला, पण त्याचा अर्थच आपल्याला जीवनात उतरवता येणार. मंथन माहिती, मंथन करता घरी काय करतं मंथन? नाही नाही नाही, मंथन म्हणजे आपण ते काय ताक करतो, त्याला काय मंथोनी नवनीत, मंथोनी नवनीत घ्या अनंता, मंथोन नवून घ्यायचं. कसं काय आपल्याला हे करायचं, काय म्हणतात काहीतरी भाषा बोलतो रवी. हा मंथोनी नवनीत तशी घ्या अनंत, अनंत म्हणजे काय? ईश्वर, ईश्वर. आणि आपल्याला आपल्या जीवनातलं मनातलं सगळं मंथन नवनूत सगळं हे करायचं, हलायचं वर काढायचं, आपल्याला ध्येय वगैरे ते ध्येय बाहेर काढणं, त्याला म्हणतात मंथोनी नवनीत. म्हणजे देवाला कसं पाहायचं असं ना आपल्याला, मंथोनी नवनीत तसे घ्यायनंतर वया व्यक्त कथा सांडे मार्ग. काय कोणत्या कथा घ्यायची गरज नाही, ती जर कथा रामायण हरिपाठ जर ज्ञानेश्वर वाचला तर आपल्याला जीवनात जीवन जगण्याची कला येते. बरोबर आहे ना. म्हणून परमेश्वराचं ध्यान करायचं पडतं. काय नावचं? युवराज, युवराज दिला की लाखात खेळणार आमचा मोठा व्हायचं. तुलाच भेट बघ काय असं जीवनामध्ये काय काउन्सिलिंग तुमचं एखाद्या मन असं होऊन जातं. एक म्हातारे बाबा आले माझ्या, बरं का, एक मिनिट सावधान. बघा काउन्सिलिंग कसं करायचं, जीवनात काही गोष्टी अडचणी आल्या त्याच्यासाठी आपण कसं जगायचं हे तुम्हाला सांगतो शॉर्टकट मध्ये. बरं का, एक म्हातारा बाबा आले माझ्याकडे, म्हणजे बाबा आले आणि म्हणे साहेब काय सांगा म्हणे, माझा मुलगा एसी झोपतो म्हणे एसी मध्ये, आणि माझी 2 महिने झाले एसी बंद आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, एसी मोठा श्रीमंत होता, एसी आहे तो पंखा आहे, पंखा असं खड वाजतो म्हणे. काय म्हणे, मला झोप येत नाही म्हणे. त्या मुलाला लहानचं मोठं केलं, श्रीमंत केलं, आणि तो माझ्याकडे लक्ष देत नाही म्हणे. तर म्हणलं बाबा एक काम करा, तो पंखा जो आहे ना, पंखा तुमचा फॅन आहे. काय फॅन? जसं तुम्ही माझे फॅन होता ना काही दिवसांनी, नाही होणार ना म्हणा, तसं त्या बाबाला म्हणलं फॅन आहे म्हणलं पंखा तुमचा. तर बाबा खुश झाले, थोडे हसले. म्हणलं बाबा तुम्ही एक काम करा, तो पंखा वाजतोय तुमचा, 1 वर टाकायचा, झोप येत नाही तुम्हाला, खडखड होतं ना, 1 वर टाकायचा, तर तो पंखा काय म्हणेन, झोपा 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 म्हणेन ना. तर 2 वर टाकायचा, झोपते का नाही, झोपता का नाही, झोपता का नाही असा आवाज त्याचा समरस व्हा. मग 5 वर टाकायचा, ते म्हणजे झोपा 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 झोपी जायचं म्हणतात. म्हणून आपल्या मनाशी आपल्याशी म्हणतो की आपल्याला पैसे नाही, आपण गरिबी आहे, आपण मिळून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला गरिबी असली म्हणजे एक हनुमंतापासून तुम्हाला सांगतो रामायणाबद्दल, ते ऐकले बी असेल तुम्ही. हनुमंताचा विजय झाला लंकेवर, लंका जाळली त्यांनी. कशी जाळी? जाळायचं म्हणलं किती पाहिजे, तुमचे पैसे पाहिजे होते, काहीतरी उडायला पाहिजे होतं, आहे का नाही? त्याजवळ होतं काही. तिथे गेला, रावणाची लंका जाळी, पण कशी जाळी? कापड कोणाचं? रावणाचं. कपडा रावण का? तेल जेली किसकी? म्हणजे काय आहे कसं शिकवलं त्याची बाजू, विजय कसं करायचा, आपल्याला काही नसतं तरी विजय मिळवत येतो. म्हणून हनुमानजी तुम्हाला शिकता येऊ शकतं. म्हणून जीवनामध्ये सजत असताना अजिबात असं घाबरायचं नाही. कारण आपल्या देशाचीच एक मला म्हणता येत नाही देशाचं, डॉक्टर लक्ष्मण देशपांडे होते आपले. कोण? डॉक्टर लक्ष्मण देशपांडे नाटकाचे भाग करायचे, आणि त्यांच्या जर्मनीमध्ये काय झालं, त्याचा नाटकाचा भाग एका शहरात संपला आणि दुसऱ्या शहरात जायचं म्हणून लांब शहर दुसरं लांब होतं. म्हणून त्यांनी काय केलं, परत विमानतळावर गेले. डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आणि त्याची पत्नी. कोण? लक्ष्मण देशपांडे. ते दोघं पत्नी गेले त्या विमानतळावर. जर्मनचं फ्रँकफर्ट नाव विमानतळ होतं, तिथे गेले आणि तिथे सांगितलं की सापडायला लागले की पासपोर्टच सापडणार. कोणाचा? डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आणि त्याच्या पत्नीचा. सापडायला मग आता काय करावं, तर ते सापडायला मिळतं. झाले विमानतळाचे अधिकारी म्हणले तुम्हाला जाता येणार नाही. काय म्हणे? जाता येणार नाही. ते म्हणजे अग्रणी, अरे माझं उद्या नाटक आहे म्हणे, माझा भाग आहे, मला जाणं हे अत्यंत आवश्यक आहे, इतकं आवश्यक आहे म्हणे, जायला गरजेचंच आहे म्हणे. तर ते झाले विमानतळाने काय करणे, तुम्हाला जाता येईल पण हा फॉर्म घ्या म्हणे. हा फॉर्म दिला त्यांच्यापाशी, फॉर्म दिला त्यांनी, दिला डॉक्टर लक्ष्मण देशपांडे. आणि पुढं कॉलम असतो व्यवसाय, बरोबर आहे, तुमच्या असतं ना व्यवसाय. व्यवसायात त्यांनी केलं की मी टीचर आहे. टीचर म्हणतात सगळे ताडकन उठले की सॉरी सर म्हणे, आम्ही माफ करा म्हणे. टीचरचा सन्मान पाहायला तिथं
टीचरला शिक्षकाला इतका मान इतका अभिमान वाटला की त्या टीचरला शिक्षकाला डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आणि त्याच्या बायकोला त्यांचं सामान घेऊन विमानामध्ये बसून दिलं की माफ करा म्हणे आमच्याकडून चुकलं. काय केलं? माफ. त्या डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आणि त्याच्या पत्नीला किती आनंद वाटला असं. अरे शिक्षकाला किती मान असतो, बरोबर ना. म्हणून ते सगळं संपल्यानंतर आपल्या मुंबईच्या विमानतळावर आले. विमानतळावर आले लगेच असतं आपलं सामान असतं चेक करत असताना लक्ष्मण देशपांडे म्हणले जरा मला उशीर व्हायला लागला, मी टीचर आहे. काय म्हणले? टीचर आहे. तर तिथल्या आपल्या भारतातल्या अधिकाऱ्यांनी अरे तुझं आवाज हे टीचर आहे म्हणले. टीचर म्हणतात ते का म्हणे अरे जाने दे उसे उस फटीचर के पास क्या होगा म्हणे. काय टीचरला काय किती मान आहे आपली जर्मन मध्ये किती मान आहे. अक्षरशः तिथून आल्यानंतर 2 महिन्यांनी डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांना एक पत्र आलं जर्मन की बाबा आम्ही तोंडी माफी मागितली पण आता आम्हाला क्षमा साहेब माफी मागितली असेल आम्हाला माफ केलं असेल एक पत्र पाठवलं. त्यावेळेस इतकं मान दुसऱ्या देशामध्ये शिक्षकाला आहे. पण आपली आहे का? पण शिक्षक हा गुरु म्हणजे शिक्षणासाठी आपल्या भारताची देश व्यवस्था जर सुधारायची असेल आणि देश जर चालवत असेल तर कोण चालवतो माहितीये का? आमदार खासदार नेते अजिबात नाही. तुमचा बाप चालवतो, माझा बाप चालवतो, तुम्ही आम्ही सगळे सामान्य लोक चालवतात, बरोबर आहे. आपला सगळा शेतकऱ्याचा आपल्या कष्टाचा कर आहे, करावर ते देश चालवतात, बरोबर ना. म्हणून तुम्ही याच्यामध्ये आयुष्यामध्ये नेत्यासारखं अजिबात निसं व्हायचं कमायचं असं होऊ नका. नेता जरी झालं तर कमीत कमी दुसऱ्याचं भलं कसं करता येईल हे निश्चित तुम्ही बघा. 24 घंटे काम करून 8 तास काम करून देशाची सेवा करा पण अब्दुल कलाम साहेबांसारखीच करा, बरोबर आहे. म्हणून आयुष्यामध्ये जगायचं आणि धाडशी शिकायला काही गोष्टी आपल्याला असं होतं की मला तुमच्यात जिजाऊ माता आहे, तुमच्यात राजे छत्रपती शिवाजी महाराज आहे पण ते बाहेर निघतात का? तुमच्यात भगतसिंग आहे पण याच्यातला एकही भगतसिंग व्हायला तयार आहे का? भगतसिंग व्हायला तयार व्हा, तारा राणी व्हायला तयार व्हा. तुमच्या सुद्धा तारा राणी आहे का नाही? तारा राणी कोण आहे माहिती आहे तुम्हाला? कोण आहे? यस. मग हे काही तुम्ही महापुरुष तुम्हाला हृदयात ठेवा. कारण तुम्हाला सांगतो कारण तुम्ही तर खरं तर ज्या बाईना 1-2 लुगडे घेऊन पिशवी हातात पांढरी पिशवी घेऊन रस्त्याने जात असताना शेण फेकायचे, कचरा फेकायचे, माहित आहे कोण आहे तिच्या? ती एक लुगडं नेसून पुन्हा दुसरं लुगडं नेसून तुम्हाला शिकवायची. त्याच्यात तुमच्या घराघरात काय असायला पाहिजे? तिची पूजा व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? तुमच्यासाठी ते कमीत कमी पूजा व्हायला पाहिजे. कारण तुम्हाला शिक्षणाचा अधिकार होता का? मग शिक्षणाचा अधिकार त्याचं कधी नाव घेता तुम्ही देवाला पूजता तरी तिचे जयंतीला तुम्ही कधी हार घालता? आजपासून तुम्ही सावित्रीबाई फुले यांचं कधी पूजा करत राहा. कमी काय जयंतीला जन्मोत्सवाला तरी कमी करा. कारण या महापुरुष तुमच्या हृदयामध्ये जर असेल तर जीवनामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता. नाहीतर मांडण्याचं तुमचं काही खरं नाही. कारण तुम्ही काय करता फक्त स्वार्थापणी स्वतःसाठी जगायला लागले. काय स्वतःसाठी जगू नका. कारण स्वतःसाठी जगता दुसऱ्यासाठी जगता आलं पाहिजे तरच माणूस खरा म्हणता येईल तुम्हाला. कारण मी करतो म्हणून नाही, अशा जगामध्ये असे भरपूर लोक काही येतात की जगासाठी खूप. बाबा आमचे काय केलं माहिती तुम्हाला? किती चांगलं काम केलं. त्याच्यात एखादा डॉक्टर व्हायला पाहिजे की नाही? कारण आता तर डॉक्टर व्हायला लय सोपं लागलेलं आहे. आता 55% सुद्धा डॉक्टर होतो विदेशात, माहिती आहे तुम्हाला? कारण 55 लाख रुपये घ्यायचे, 55% मार्क मेमो घ्यायचा, तिथं नीट वगैरे काही आहे का तिथं? डायरेक्ट 55 लाखात डॉक्टर होऊन येतो. कसा? MS सर्जनचा. मग असे डॉक्टर पाहिजे की आपल्याला लोकसंख्या कमी होईल आपली, आहे ना? लोकसंख्या कमी व्हायला काय काहीच लागणार, असे डॉक्टर जायचं होईल का नाही? म्हणून त्या मागं वाचलं असेल तुम्ही एक विदेशातून रशियाहून डॉक्टर होऊन आला. आल्याच्या नंतर त्याचं पहिलंच ऑपरेशन होतं आणि ऑपरेशन थिएटर मध्ये गेला. ऑपरेशन थिएटर मध्ये ऑपरेशन पेशंट गेलं. पेशंटनं बघितलं तो हार. डॉक्टर साहेब म्हणे हार कशाला आहे म्हणे. डॉक्टर किती 55% होता डॉक्टर. हे हार कशाला आहे म्हणे. तर डॉक्टर साहेब म्हणाले माझं पहिलंच ऑपरेशन म्हणे. जर सक्सेस झालं तो हार मला आणि जर नाही सक्सेस झालं तर ते. असे डॉक्टर लोक पाहिजे. असे डॉक्टर व्हा तुमच्या धनकात लोकसंख्या कमी होईल आपल्या भारत देशात, आहे का नाही? म्हणून असं डॉक्टर व्हायचं नाही, माणूस व्हायचं. फक्त आपल्याला काय व्हायचं? माणूस की आपल्या काय होतं बघ, जयंती असली कोणाची काही असलं ती काय बनेवर का असते? राजे छत्रपती शिवाजी महाराज. पाठीवर राजे छत्रपती शिवाजी महाराज लागला उड्या मारायला, बरोबर आहे. समोर एक कुत्रा आलं तर पळून जातो. त्याला म्हणतात की शिवाजी महाराज. मग शिवाजी महाराज कुठं असले पाहिजे? आपल्या दंडात असले पाहिजे, आपल्या मंडळात असले पाहिजे, आपल्या मेंदूत असले पाहिजे, तरच आपण शिवाजी महाराज. शिवाजी महाराज सारखा दिसतोय, दाढी वाढते, मांडी सारखं नाही बघा आपल्याला, दाढी वाढलेली शिवाजी महाराज दिसतोय आणि तिथून पोरीला शिट्ट्या मारतोय.
त्याला म्हणता येईल शिवाजी महाराज नालायक? अजिबात ह्या नालायकाच्या म्हणून आपल्या आई बहिणीची लाज राखण्यासाठी राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी माहिती तुम्हाला ज्यावेळेस रणजितच्या पाटलानं माहिती आहे तुम्हाला रणजितच्या पाटलानं एका बाईच्या पदराला हात घातला होता. एका बाईच्या पदराला हात घातला म्हणून त्याला राजे छत्रपती शिवाजी महाराज 16-17 वर्षाचे असताना त्याला सजा सुनावली. काय सजा दिली होती माहितीये? सजा त्याचा चौरंग बनवला होता, म्हणजे दोन्ही हात काढले, दोन्ही पाय काढले आणि त्याला वेशीवर ठेवलं की विदेशातल्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना माहित झालं पाहिजे की माझ्या महिलांच्या माझ्या बहिणीच्या अंगावर हात टाकण्याची ही सजा हाल होऊ शकतात. पण 50 वर्षाच्या त्याच्या कालखंडात राजे छत्रपतीच्या एकही बाईचीवर अत्याचार झालेला दिसत नाही. तेवढा सोडता गांधीच्या पाटलाने त्याला दिसतो बघा, इतिहास काढा तुम्ही. म्हणून याच्यात एखादा शिवाजी महाराज व्हायला पाहिजे. नाही शिवाजी महाराज होता आलं, शिवाजी महाराजांचं काम तरी करता आलं पाहिजे. आणि माझ्या मायमाऊलीने सुद्धा तुम्ही घाबरायचे नाही. काही टवाळ कुठले पाहतो मी, मारले 2-4 जण, तर त्या टवाळ घालून घाऊ नका. दोघी तिघी असल्या की त्याला म्हणायचं ये इकडं, तो म्हणतो आय लव्ह म्हणला त्याला आय लव्ह म्हणायचं, काय मिळत नाही सगळ्यांनी. आणि चौघीनं मधात घ्यायचा, नाश्ता मारायचा आणि मला फोन लावायचा डायरेक्ट. मला फोन मारायला जर नाही आलं तुम्हाला बोलायचं किंवा पोलिसांनी 112 माहिती डायल सांगितलं तुम्हाला 112वर डायल करा. पण घाबरू नका. तुमच्या झाशीच्या राणीसारखं जागा. माझ्या मित्राला सुद्धा तुम्ही सुद्धा राजे छत्रपती महाराजाचे मुलगा शंभूराजे त्यांच्यासारखं जगायला शिका. धाडशी व्हा. कारण आपल्या आई बहिणीचं आपण रक्षण, आपली मायमावली जर स्वतःची बहीण जर गेली कसं वाटतं माणसाला? वाटतं नाही? मग ह्या कोण आहे? आपल्या बहिणी. आणि तुम्ही सुद्धा भावासारखं बघा की भावाला फक्त एकच मागणं पाहिजे. प्रत्येक मुलीला आपल्या भावाला एकच राखी पौर्णिमेची एकच मागणं मागायचं. काय मागायचं? दादा मला काहीच नको तुझ्यासाठी, तुझी साडी नको, तुझी घोडी नको, काही नको, काही नको. मला फक्त काय कर, जसं माझं रक्षण करतो, जसं माझ्याकडे कोणी वाईट नजरेला पाहिलं तर तुझ्या तळपायची आग मस्तकात जाते, तशीच दुसऱ्या शाळेतल्या मुलीवर त्याची कुणीतरी वाईट नजर टाकली तशी तुझी तुला तळपायची आग मस्तकात गेली पाहिजे. एवढंच मागणं मागा. बरोबर आहे ना? प्रियंका रेड्डी सारखी कॅन्डल मार्च करायची गरज पडत नाही. कोणाला हल्ले करायची, मोर्चे काढायची गरज पडणार नाही. फक्त तेवढं तुम्ही सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या भावाला तुम्ही मागा. 100% हे शिकू शकतो. स्वतः सुद्धा माझ्या वडिलांनी एकदम विचारला, तू एवढं बोलतो, जवळजवळ 1000-1500 शाळेवर गेला, तुझ्या बोलण्यातून सुधारतील. म्हणलं इतके सांगितलं सुधारण्याचा प्रयत्न करतो, मला सुधारते. तर माझे वडील म्हणजे जरी नाही सुधारला, फक्त तू बी सुधारला तर खूप चालेल माझ्यासाठी. त्यामुळे फक्त तू स्वतः बी सुधारला तर बस झालं पाहिजे. म्हणून तुम्ही जग सुधारण्याचे भांडण करू नका, पण तुम्ही स्वतः चांगलं वागत राहिला आणि तुम्ही स्वतः सुधारले तसं आपोआप जग सुधारणार नाही. आता तुम्ही पॅड राहिले, पॅड कोणाला लक्ष राहिले काय? कोणाच नाही ना. कोणाला बक्षीस घ्यायचं त्याने हात त्याला साधा सोपा देतो, प्रश्न करतो बक्षीस घ्यायला. दिदी बक्षीस भेटलं पाहिजे तुला आता. तर मी आता संताचं नाव घेतो परत बार दिदी एकदम उत्तर द्यायला पाहिजे मला, असं मला वाटतं. कारण तू 2-3 माझे क्लास केले ना. बरं, आता संत तुकाराम महाराज यांचं नाव सांगा. तू घेतलं भाई आता बक्षीस दुसऱ्या घेऊन काय सांग ये. तुकाराम बोलोबा आंबी. काय नाव तुझं? विषयाचं नाव आहे काय? आयुष्यामध्ये जीवन जगत असताना भरपूर काही बोललो. आज जरी सगळ्याचा बोर झाला असता, बोर झाले का? उगत नाही बोर झाले उंचारात मग काय पळून जायला रस्ताच नाही इथून. काय रस्ता पळून? कारण बोर जरी झाले असले तर थोडंफार ऐका माझ्यावर. मी तुमचा आजोबा या नात्याने असं म्हणायला पाहिजे. कारण माझं वय 50च्या पुढे चालले समजा आता पुढच्या महिन्यात. कारण त्याच्यामुळे तुम्हाला मी आजोबा या नात्याने हमेशा सतत तुमच्या ट्युशनला येणार, क्लासेसला येणार, क्लासेसवर मी बोलून जाणार आणि सगळ्याला शुभेच्छा देऊन 3 प्रश्न करतो. एक साधा आणि सोपा, साधे आणि सोपेच प्रश्न करतो तुम्हाला. आता संतांची किती माहिती तुम्हाला? संत कोण कोण देतात? संतांचं नाव सांगा. स्वामी समर्थाचं नाव सांगा. तुकाराम दादा, संत रामदास, रामदेव बाबा. आपला संत ज्ञानेश्वर मला. आता संत ज्ञानेश्वर माऊली हे किती भावंड होते? एक जण कोण उत्तर बरोबर सांगा. इकडचं सांगा. जनाबाई सोपान काका. जनाबाई नाही.
तीनच झाले. येस या बेटा बघा बेटा. नाही डबल नको मी तिथून आला बक्षीस. काय नव्हतं करणच्या नावाने तळा वाजायचा. कारण आपण एवढे सावधान आणि सगळ्याचे डोळे झाकायचे. डोळे झाकून हातात आई आणि बाप हे घेऊन आपल्या हृदयात टाकायचे. कुठे ठेवायचे? हृदयात. ठेवणार नक्की बाप्पा असे ठेवायचे आणि डोळे सगळे झाकून घ्यायचे. सगळे डोळे झाकून घ्या आणि मी जे म्हणेन ते म्हणायचं. आजपासून शपथ घेते की मी माझ्या आई वडिलांना कधीच विसरणार नाही. माझे आई वडील वाघासारखे वाघिणीसारखे ताठ मानेने जगतात. त्यांची मान कधी झोपू देणार नाही असं मी प्रत्येक करणार नाही. आयुष्यामध्ये माझ्या आई वडिलांनी जेवढे कष्ट केले त्या कष्टाचे उपकार मी फेडीन. माझ्या आई वडिलांनी रक्ताचं पाणी करून कष्ट करून मोबाईल दिला. त्या मोबाईलचा मी योग्यच उपयोग करीन. आई वडिलांना कधीच विसरणार नाही. डोळे उडाला. आजपासून शपथ घ्यायची आणि आई वडिलाचं मान झुकेल असं कोणीच कोणाच करणार नाही हे मी अपेक्षा बाळगतो. आणि याच्यात ते सगळे सुधारले तुम्ही माझं भाग्य समजतो. आणि जाता जाता आता एक 2 पॅड आहेत. त्या 2 पॅडचे तुम्हाला प्रश्न करतो. साधे परीक्षेला येतील असे प्रश्न करतो तुम्हाला. का असे साधू संतांचेच काय घ्यायचे तुम्हाला? रामायणामधले. हा मला रामायणाचे 7 नावं सांगा ना. एकदा कोणते सांगितलं? कोण सांगितले? सांगा. 8 नावं सांगा. 7 नावं सांगा. रामायणामधले दशरथ राजाच्या कुटुंबामधले 8 नावं सांगा. 8 ये बेटा 8 नावं सांग बेटा. आता पाठ गुगलवर पाठ केले असेल तरी नाही ना? शाबास. 1 2 लक्ष्मण 3 भरत 4 शत्रुघ्न 5 सुमित्रा 6 कैकेयी 7 आणि कौशल्य. सांग ना. 8च्या भाषेचे नाव निघतात. त्यांच्या कुटुंबातले राजा दशरथाचे किती होते? 14 वर्षे वनवासाला गेले. राम वनवास. त्यांच्या कुटुंबातले 14 सदस्य आहेत. त्या 14 सदस्याचे नाव तुम्ही गुगलवर सर्च करून मला पुढच्या वेळेस सांगता तरी त्याला 2 पॅड देणार. 14 जणी नाव सांगितले. ते एकदा सांगून देऊ तुम्हाला. सांगायचं दशरथ. ध्यान ठेवा. दुसऱ्या वेळेस सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. दशरथ आणि बायका त्यांच्या 3 काय कौशल्य कैकेयी सुमित्रा. किती झाले सांगा मला? 18 सांगा. 4 राम लक्ष्मण शत्रुघ्न भरत 8 बरोबर आहे. आणि त्या भरताचा सीता किती झाले? उर्मिला कोण होती? किती झाले? भरताच्या बायकोचं नाव सांगा. भरताचं बायकोचं नाव सांगा. त्याला एक बक्षीस माझ्या मी प्राईम एक्सपिरियन्स दिलं तुम्हाला. भरताच्या बायकोचं नाव सांगा. भरत तर किती झाले बेटा? 10 झाले. भरताच्या बायकोचं नाव काय आहे? मांडवी. ये बेटा मांडवी चुकलं. ये चल तुला बक्षीस होते. आता काय कोणा जवळ आता काय? मांडवी. कारण तुम्हाला 3 लक्षात राहू द्या बेटा. काय? मांडवी. किती सदस्य झाले आपल्याला? अविनाश किती झाले आपल्याला? हा. आणि शत्रुघ्नाच्या बायकोचं नाव सांगा. श्रोतकी. काय? श्रोतकी झाले. 2 बहिणी होत्या त्यांना. राम लक्ष्मण. 2 बहिणी. 2 बहिणीचं नाव आपल्याला लेडीजला मुलीला माहिती आहे. राग घेऊ माझा. राग आला तर आताच काहीतरी बोला. पण राग माझ्या मनात मी तुम्हाला येत नाही म्हणून असं बोललो तर राग येऊ देऊ नका. काय? शांता आहे. शांता आणि
पोतकी नाव आहे, कौकोवी काय, हे 14 लोक त्यांच्या घरातले सदस्य आहेत. आणि ज्या काय बेटा कोण बेटा नाही 14 जोडी बेटा रामच मुलं आहेत ना ते. एक त्यांच्या घराण्याचे भरपूर सांगतो तुम्हाला 14 सदस्य होते, ध्यान ठेवायचे. आणि तुम्हाला सगळ्या भविष्य जीवनामध्ये एकदा अपयश आलं तर अजिबात घाबरायचं नाही, केस आलं. आणि दुसरी गोष्ट आहे की आता काय होतं माहितीये का, आपण लगेच नाराज होता की आपण कॉलेजला गेलो, कॉलेजला आहेत ना सगळे, कॉलेजला गेलो आणि कॉलेजला गेल्यावर आपण एखाद्या मुलीला हाय केलं, ती हाय म्हणलीच नाही, घरी येऊन 2 दिवस परेशान करतो, मला हाय करून नाही म्हणली, हाय करून, कारण तुमच्या लायकीचा नाही म्हणून हाय म्हणली नसेल ना. अगोदर लायकी तयार करा. त्यात काय कॉलेजच्या गेटवर गेलं की कॉलेजचं गेट झाली तिथं भेट असं म्हणू नका. काय कॉलेजची गेट झाली तिथं भेट, खुशी काळजात थेट, बरोबर आहे, देशील का मला डेट, अशा कविता लिहू नका. लक्षात आलं. काही काही असे ठेवा. हे बघा काय म्हणतोय कवी, चांगला कवी तो बिचारा, त्यांचं नाव मला आठवना. तो म्हणतो तू शिरा नाही मी शिरा तू रवा. काय म्हणतो, तू शिरा मी रवा, तू शिरा मी रवा, तू हवा मी फुगा. काय, मी शिरा तू रवा, तू फुगा मी हवा. बरं का, लक्षात देऊन द्या. हवा तर काय म्हणतो ते म्हणजे मी पोळी तू तवा, पोळी मी तवा. कधी म्हणशील का रे मला हवा, नाही म्हणत. मग पुन्हा म्हणतो तू तपकीर माहिती तुम्हाला, म्हातारे बायला होता हा दर्शन म्हणतो, तपकीर म्हणतो. तू तपकीर मी चिमूट, काय तू तपकीर मी चिमूट, मी शेंगदाणा तू कुट. काय येऊ दे आले की आलं, बरोबर ठीक आहे. नंतर बोलत चला, एवढं बोलून जाऊ येतं. तू तपकीर मी चिमूट, तू तपकीर मी चिमूट, मी शेंगदाणा तू लूट, मी दरोडा तू लूट, जमन का आपलं मैथूट. काय अशी कविता आहे की मी तू साडेसाती नाही, मी शनी तू साडेसाती, मी शनी तू साडेसाती, मी भूत तू भाणामती, मी भूत तू भाणामती, जुळतील का आपल्या ह्या नाती. या गोष्टी तुम्हाला नंतर चर्चा करून तुम्हाला फोन आलेला आहे.